वेगळं महत्त्व आहे। क्रिकेटला भारतात एका प्रकारे धर्माचा दर्जा दिला जातो। क्रिकेट खेळण्यासाठी आणि क्रिकेट पाहण्यासाठी एक झुंबड असते। आपल्या आवडत्या खेळाडूला प्रोत्साहित करण्यासाठी चाहते अनेकदा शिट्ट्या, टाळ्या तर अनेकदा आरोळ्या देताना दिसतात। त्यामुळे भारतात क्रिकेट वेड्यांची कमी नाही असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही। अशीच एक अजब गजब घटना पाहायला मिळाली। भिवंडीमध्ये क्रिकेट सामना सुरू असताना असं काही घडलं की तुम्हालाही डोळ्यांवर विश्वास बसणार नाही। भिवंडीतील कोणगावच्या क्रिकेट सामन्यादरम्यान एका फलंदाजाच्या फटकेबाजीने प्रभावित होऊन प्रेक्षकाने 500 रुपयांच्या नोटांचा पाऊस पाडला। छत्रपती शिवाजी महाराज मैदानात हा सामना खेळवला जात होता। पवन आणि फरदीन हे दोन्ही खेळाडू मैदानात होते। 7 ओव्हरचा हा सामना होता। फलंदाजी करणाऱ्या टीमच्या 6 ओव्हरमध्ये 84 धावा देत 2 विकेट गेल्या होत्या। पवन नावाच्या खेळाडूने अफलातून फटकेबाजी करत 9 बॉलमध्ये 35 धावा चोपल्या होत्या, तर फरदीनने 17 बॉलमध्ये 31 धावा केल्या होत्या। पवनने पहिल्या बॉलपासून चोपण्यास सुरुवात केली। पवनची फलंदाजी पाहून स्टेडियममध्ये असलेल्या एका चाहत्याला मोह आवरला नाही आणि त्याने पिचवर जाऊन पवनवर पैसे उधळले। यावेळी त्याने 10-20 रुपयाच्या नोटा नाही तर चक्क 500च्या नोटा उधळल्या। त्यात शेवटचा दिवस 2 संघांमध्ये चुरशीचा सामना रंगला होता, ज्यामध्ये पवन नावाच्या फलंदाजाची मैदानात चौकार आणि षटकारचा पाऊस पडला आणि 35 धावा केल्या। त्यांची फलंदाजी पाहून प्रेक्षक विकास भोईर यांनी मैदानात धाव घेऊन चक्क पवनच्या अंगावर नोटांचा बंडल थिरकावत अक्षरशः नोटांचा पाऊस पाडला। नोटांचा पाऊस पाहून काही प्रेक्षकही या नोटा गोळा करण्यासाठी मैदानात धावले। त्यानंतर सर्व नोटा गोळा करून त्या पवन याला देण्यात आल्या। मात्र दुसरीकडे भारतीय पैशांचा भर मैदानात अपमान केल्याची टीका काही नेटकऱ्यांमधून होत आहे।